त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. हालेलुया. हालेलुया. सर्व बोलले आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं एक व्यक्ती कुठून येत होता? वचन ऐकलं सर्वांनी? एक व्यक्ती कुठून येत होता? यरूशलेम मधून. हालेलुया. आणि मी तुम्हाला प्रत्येकाला मी सांगितलं यरूशलेम म्हणजे काय आहे? बोला बोला, काहीतरी बोला. यरूशलेम म्हणजे काय? मंदिर, देवाचं मंदिर. हालेलुया. शांतीचं स्थान, आशीर्वादाचं ठिकाण. शेजारला सांगा, शांतीचं स्थान, आशीर्वादाचं ठिकाण. बायबल सांगतं एक व्यक्ती यरूशलेमहून, हालेलुया, खाली एरिहोस जात होता. कुठे जात होता? एरिहोस जातो. एरिहोस म्हणजे खाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम हे उंच ठिकाण आहे, शांतीचं ठिकाण आहे, आशीर्वादाचं ठिकाण आहे. पण एक व्यक्ती यरूशलेम सोडूनच खाली जाते. हालेलुया. हालेलुया. आणि तो खाली जात असताना लुटारच्या हाती सापडला. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या हाती सापडला? हालेलुया. कोणाच्या हाती सापडला? आणि लुटार एकदा लुटारच्या हाती सापडला तो लुटार काय करतो बाबांनो? एकदा जर लुटारू म्हणजे कोण? दरोडा टाकणारे, चोरी करणारे, त्यांच्या जर हाती एखादा व्यक्ती सापडले ते काय करतात बाबांनो? काय करतात? जे आहे त्याच्याजवळ सगळं काढून घेतात की नाही घेतात त्यापासून? प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतोय एक व्यक्ती यरूशलेमहून खाली यरीहोत जात होता आणि जात असताना लुटारांच्या हाती सापडला. आणि बायबल सांगतं यरूशलेम हे शांतीचं ठिकाण, हालेलुया, उंच स्थान, आशीर्वादाचं ठिकाण, तो सोडून तो व्यक्ती जात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यरीहो म्हणजे कुठं जात आहे? स्वतःनं ठरवलेल्या ठिकाणी तो जात आहे. यरीहो म्हणजे काय? त्याच्या डोक्यातल्या विचारातल्या ठिकाणी तो जात आहे. त्याने योजना केली, अशा ठिकाणी जात आहे. त्याने कल्पना केली की मी असं करीन, मी असं वागीन, अशा ठिकाणी तो जात आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला म्हणतात यरीहो ठिकाणी जाणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या डोक्यातले विचार, त्याच्या मनातले विचार त्याला तिथं घेऊन जात आहेत. कुठं? खाली घेऊन जात आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या डोक्यातले विचार म्हणजे कुठले? जे सैतानाने त्याच्या डोक्यात टाकलेत. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान असे विचार मनुष्याच्या जीवनामध्ये टाकतो बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि तो गोंधळून जातो आणि गोंधळून गेल्यामुळं तो यरूशलेम सोडून यरीहोत जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. खाली जाणाऱ्या ठिकाणाला यरीहो म्हणतात. आणि ते सैतान ते केल्याशिवाय राहत नाही बरं का मनुष्याच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं तो कधी सापडला? ज्यावेळेस तुने यरूशलेम सोडलं ना, त्यावेळेस तो लुटाराच्या हाती सापडला. ज्यावेळेस तो यरूशलेम मध्ये होता त्यावेळेस त्याच्यावरती कोणतंच संकट नव्हतं बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल उपदेशाच्या पुस्तक मध्ये 10वा अध्याय आणि 8वं वचन मध्ये सांगतं, हालेलुया, उपदेशाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातल्या 8वं वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, जो खड्डा खणतो त्यास तो पडेल बाबांनो, आणि जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसल बरं का. हालेलुया. ज्यावेळेस त्याने यरूशलेम सोडून तो निघून गेला त्यावेळेस त्याच्यावरती अटॅक झाला, त्यावेळेस त्याच्यावरती संकट आलं. हालेलुया. कारण तो यरीहोस जात होता. यरीहोस म्हणजे त्याने ठरवलेल्या ठिकाणी तो जात होता. त्याच्या मर्जीप्रमाणे तो खाली जात आहे. त्याला वाटेल तसं तो वागत आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाही, तर आपल्या मर्जीप्रमाणे जो व्यक्ती चालत आहे. आणि बायबल सांगतं अशा व्यक्तीवरती संकट ओढवलं जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सैतान असे विचार मनुष्याच्या हृदयामध्ये टाकतो, त्याच्या डोक्यामध्ये टाकतो, आणि तो वचनापासून मनुष्य वेगळा होतो, देवाच्या मंदिरापासून मनुष्य वेगळा होतो आणि संसारामध्ये गुंतून जातो बरं का. आणि त्यातून तो पुन्हा कधी बाहेर येत नाही. हालेलुया. हालेलुया. जर वचन समजलं नाही ना, हालेलुया, जर वचनच समजलं नाही तर आपला नाश होईल बाबांनो. प्रेज द लॉर्ड. वचन समजणारी बुद्धी परमेश्वराला कधी बी मागावी की परमेश्वर हे वचन मला समजावून सांग. हालेलुया. जर वचन समजलं नाहीये तर तुम्ही सतत धोक्यामध्ये जाचाल.
प्रेज द लॉर्ड. धोक्यामध्ये जाचाल म्हणजे आजारामध्ये जाचाल, गरिबीमध्ये जाचाल, संकटामध्ये जाचाल, डिप्रेशनमध्ये जाचाल, त्रासामध्ये जाचाल. हालेलुया. कारण तुम्ही यरूशलेम सोडली आहे, देवाचं वचन सोडलंय, देवाचं भवन सोडलंय. हालेलुया. देवाचे नियम आणि देवाच्या आज्ञा मोडली. आणि बायबल सांगतो जो देवाचे नियम आणि देवाच्या आज्ञा चुकीच्या रीतीनं आपल्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करतो तो येरीवर जातो, तो खालच्या ठिकाणी जातो. हालेलुया. हालेलुया. आपली प्रार्थना सतत वाढत गेली पाहिजे, ना की कमी झाली पाहिजे. हालेलुया. आपली प्रार्थना सतत वाढत गेली पाहिजे. आज 10 मिनिटाची केली प्रार्थना, उद्या 15 मिनिटाची झालीच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कमी कधी प्रार्थना करू नये, प्रार्थना तुमची सतत वाढत गेली पाहिजे. हालेलुया. पण सैतानाची इच्छा नसते की तुम्ही प्रार्थना करावं, म्हणून तो तुम्हाला प्रत्येक कामात, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये, अडचणीमध्ये तुम्हाला तो गुंतवून ठेवतो की तुम्ही त्यातून बाहेर येऊ नये. एकदा जर तुम्ही प्रार्थनेला सुरुवात केली की तुम्हाला असं काही तर तो कामाची आठवण करून देतो की तुमचं मन त्या कामाकडे लागतं. प्रेज द लॉर्ड. आणि समय तुमचा वेळ, तुमची प्रार्थना तो चोरतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या कामातून कदापि बाहेर निघत नाही. जो समय तुम्हाला देवाला द्यायचा होता तो समय तुम्ही त्या देवाला देत नाहीये, तर तुम्ही आपल्यामध्ये तो समय गुंतवता. तर तुमची प्रार्थना वाढत गेली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कारण सैतानाची इच्छा नसते की तुमची प्रार्थना वाढावी, त्याची इच्छा हीच असते की तुम्ही प्रार्थना करू नये, तुम्ही देवाच्या वचनात राहू नये, देवाच्या नियमात राहू नये, ही त्याची इच्छा असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजेल की सैतान माझ्याशी काय बोलत आहे आणि परमेश्वराचं वचन आणि देव माझ्याशी काय बोलत आहे, त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यामधला मतभेद समजेल. प्रेज द लॉर्ड. तर आपलं अंतःकरण परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी खुले करा, ना की सैतानाचं. हालेलुया. बायबल सांगतं आदामाने हवेकडे सैतान आला. प्रेज द लॉर्ड. एकाच वेळेस तो आला का? नाही, तो वारंवार तो येत होता आणि वारंवार त्यांना तो बुरळं घालत होता. बायबल सांगतं बुरळं घालणं म्हणजे स्वतःच्या वशमध्ये करणं, स्वतःच्या कब्जामध्ये करणं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं त्या दोघांना त्यानं कब्जामध्ये घेतलं. प्रेज द लॉर्ड. आणि आदाम आणि हवेनं त्या सैतानाचं ऐकलं आणि देवासंग नातं त्यांचं तुटलं बरं का. प्रेज द लॉर्ड. देवाची संगती त्यांच्यापासून लांब गेली, देव त्यांच्यापासून लांब गेला. प्रेज द लॉर्ड. पण त्याच परमेश्वरानं पुन्हा प्रभू येशूला पाठवून तुम्हाला आणि मला एकत्र केलं. त्या प्रेमाजवळ त्या परमेश्वरानं पुन्हा तुम्हाला आणि मला एकत्र केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही विश्वासाची मुलं आहात. बायबल सांगतो जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन होत आहे. एका आदामाद्वारे पाप आलं, पण दुसऱ्या आदामाद्वारे जीवन आलंय. हालेलुया. तुम्ही आत्म्याची मुले आहात. बायबल सांगतं जितक्यांना परमेश्वराचा आत्मा चालवतो बाबा तितके त्याचे पुत्र आहेत. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत तो यरूशलेम मध्ये होता तोपर्यंत कदापि संकट त्याच्यावरती आलं नाहीये. जोपर्यंत तो यरूशलेम मध्ये होता, देवाच्या वचनामध्ये होता, देवाच्या प्रार्थनेत होता, देवाच्या आज्ञेमध्ये होता, तोपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही त्याच्या समोर येण्याची. पण ज्यावेळेस त्यानं येरीहोला चालला, स्वतःला ठरलेल्या ठिकाणी चालला, देवाचं वचन पायाखाली तुडवलं, हालेलुया, त्यावेळेस त्याचे संकट आलं. बायबल सांगतं आपले मोती डोकरापुढे कदापि टाकू नको म्हणतो परमेश्वर, कदाचित ते पायाखाली तुडवतील म्हणतो परमेश्वर. परमेश्वराचं वचन हे मोत्याहून अधिक किमतीवान आहे, त्याची किंमत कदापि करू शकत नाही. कारण तो परमेश्वर म्हणतो बाबांनो आकाश आणि पृथ्वी देखील नष्ट होतील पण माझं वचन पूर्ण झाल्याशिवाय कधीच नष्ट होणार नाही म्हणतो तो. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस प्रार्थना कमी होते ना त्यावेळेस सैतान तुमच्यावरती विजय मिळवायला प्रयत्न करतो आणि तो विजय होतो बरं का. म्हणून आपली प्रार्थना कधीही कमी होऊ देऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रार्थना कमी झाली की संकट तुमच्यावर येत राहतील, तकलीफ, डिप्रेशन आणि त्रास तुमच्यावर येत राहील. त्यातून सामोरे जा. परमेश्वराचं वचन हातामध्ये घ्या. बायबल सांगतं विश्वासाचे ढाल, विश्वासाचे तलवार हातामध्ये घ्या, म्हणजे वचन घ्या आणि उभा राहा आणि त्या दुष्टाचा विरोध करा. त्यावेळेस तुमच्यापासून तो पळून जाईल. बायबल सांगतं. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं नामी. हालेलुया. आहेत माहित ना रूत आणि नामी बायबलमध्ये. प्रेज द लॉर्ड. नामी आणि तिचा पती, परमेश्वराचं घर, बेथलेहेम. बेथलेहेम म्हणजे काय? भाकरीचं ठिकाण.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बेथलेम म्हणजे काय? भाकरीचं ठिकाण. ते सोडून दुष्काळ पडला बरं का. काय पडला? दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्याबरोबर नामीनं काय केलं? आपला पती घेतला, आपली मुलं घेतली आणि बेथलेम म्हणजे भाकरीचं ठिकाण सोडलं आणि मोवाब देश निघून गेली. हालेलुया. कुठल्या देश निघून गेले? आणि देवाची इच्छा नव्हती की मोवाब देशामध्ये माझ्या लोकांनी जावं. म्हणजे चुकीच्या लोकांमध्ये, चुकीच्या ठिकाणी, चुकीची संगत माझ्या लोकांनी करावी ही देवाची इच्छा नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा हीच आहे की माझी लोक माझ्या भवनामध्ये, माझ्या लोकांमध्ये ज्या ठिकाणी देवाची महिमा केली जाते, ज्या ठिकाणी देवाची स्तुतीच केली जाते, ज्या ठिकाणी देवाची आराधनाच केली जाते आणि देवाची महिमा केली जाते, अशा लोकांसंगच माझी लोक राहावं म्हणतो परमेश्वर. हालेलुया. त्याची संगत परमेश्वर म्हणतो कदापि जगातील लोकांसंग नसावी म्हणतो, चुकीच्या व्यक्तीशी नसावी म्हणतो. पण बायबल सांगतं नामीनं काय केलं? आपला पती घेतला आणि आपली 2 मुलं घेतली आणि बेथलेम सोडलं. हालेलुया. आणि मोवाब देशी निघून गेली. का? तर दुष्काळ पडला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या वचनामध्ये आहे, परमेश्वरच्या भवनामध्ये आहे, परमेश्वरच्या मंदिरामध्ये आहे. परमेश्वरनं माझी आज प्रार्थना ऐकली नाही पण उद्या तू माझी प्रार्थना ऐक. हालेलुया. पण तिनं वाट बघितली नाहीये. प्रेज द लॉर्ड. तिनं घर सोडलं बायबल सांगतं आणि स्वतःला ठरलेल्या ठिकाणी ती निघून गेली आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी तिनं आपला पती गमावला, आपली 2 मुलंही गमावली. हालेलुया. तिनं आपलं जीवनच गमावलं. प्रेज द लॉर्ड. जो खरा यात्री आहे ना, जो खरा यात्री म्हणजे परमेश्वराच्या वचनात, परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालणारा, तो मदतगार असतो बरं का. प्रेज द लॉर्ड. तो मदत करण्यासाठी उभा असतो आणि तो मदतगार आपला पवित्र आत्मा आहे. हालेलुया. कारण परमेश्वर स्वतः म्हटले, प्रभू येशू म्हटले, बाबांनो पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल. हालेलुया. आणि तो तुम्हाला मदत करल. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला कधीच सोडणार नाहीये. हालेलुया. जो खरा यात्री असतो तो मदत करतो बायबल सांगतं. आणि बायबल सांगतो तो व्यक्ती लुटाराच्या हाती सापडला होता. हालेलुया. याजक देखील त्या वाटेने निघून गेला, लेवी देखील त्या वाटेने निघून गेला. पण ज्याला परमेश्वरची ओळख नव्हती असं एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला मदत केली. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जखमा धुतल्या, त्याला पट्टी बांधली आणि तो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. हालेलुया. जो वचनामध्ये आहे ना तो मदत करतो बरं का. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या बाजूने उभा राहतो बरं का. हालेलुया. बायबल सांगतं, योब म्हणतो, हालेलुया, योबावर कितीतरी संकट आलं. प्रेज द लॉर्ड. योबावर खूप संकट आलं. तो योग देवाच्या वचनाशी विश्वासू राहिला बरं. योग म्हणतो विधवा देखील हालेलुया माझ्यामुळे आनंद करतात म्हणतो, कारण मी त्यांची स्तुती कहतो, मी त्यांची काळजी घेतो म्हणतो. हालेलुया. हालेलुया. बघा, व्यक्ती जो काही पेरतो ना ते उगवणार बरं का. तुम्ही जे काही बी पेरत आहात ना, आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत, हालेलुया, आपल्या व्यवसायाच्या बाबतीत, जे काही तुम्ही बोलत आहात, जे काही पेरणी करत आहात ते उगवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. ज्या प्रकारे तुम्ही आहात ना, तुमचा स्वभाव ज्या प्रकारे आहात त्याच प्रकारची लोक तुम्हाला भेटतील. हालेलुया. त्याच प्रकारची लोक तुम्हाला भेटतील. जर तुम्ही पवित्रतेचं जीवन जगत असाल तर पवित्रतेची लोक तुमच्या जीवनात येतील तुम्हाला मदत करण्यासाठी. पण जर चुकीचं तुम्ही वागत असाल तर चुकीची लोक तुमच्या जीवनात एंटर करतील बरं का. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं, निर्गमचं पुस्तकाचा 23वा अध्याय, निर्गमचं पुस्तक याचा 23वा अध्याय, निर्गम याचा 23वा अध्याय. हालेलुया. हालेलुया. निर्गम 23:23. जेव्हा माझा दूत तुझ्या पुढे 20 वचनापासूनच वाच. हालेलुया. निर्गमचं पुस्तकाचा 23वा अध्याय आणि 20 वचन. वचन लक्ष देऊन ऐका. पहा वाटेने तुला सांभाळण्याकरता, पहा वाटेने तुझा सांभाळ करण्यासाठी, ज्या रस्त्यानं तू जात आहे, ज्या मार्गाने तू जात आहे, हालेलुया, ज्या ज्या ठिकाणी तू जात आहे त्या ठिकाणी तुझा सांभाळ करण्यासाठी, तुझी देखभाल करण्यासाठी, तुझी काळजी घेण्यासाठी आणि
मी तयार केलेल्या हा? स्थानात तुला आणि पोहोचवण्याकरता मी तुझ्यासाठी जे आशीर्वादाचं ठिकाण ठेवले, जे तुझ्यासाठी सामर्थ्यवान आहे, जे तुला धनवान करणार आहे, जे असं आशीर्वादाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुला पोहोचवण्यासाठी मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. हालेलुया. आमेन. प्रभू म्हणत आहे, मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. आमेन. हालेलुया. हाले का त्या परमेश्वराला तुमची काळजी आहे बरं का? जे परमेश्वरच्या वचनात आहेत त्याच्या पुढे दूत चालतात आणि त्याचे मार्ग मोकळे करतात आणि चांगल्या मार्गात त्यांना घेऊन जातात. हालेलुया. 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 पुढं त्याच्या समोर हम्म. सावधगिरीने राहा हालेलुया. आणि पण तू कसा राहा? त्या दूतासमोर ज्या रस्त्यानं तू चालत आहे तर सावधगिरी बाळग. चुकीच्या पद्धतीने जीवन जगू नको, व्यभिचारामध्ये तुझं जीवन घालवू नको, पापामध्ये तुझं जीवन घालवू नको, तर पवित्रतेमध्ये तू चाल. त्याच्या समोर सावधगिरीनं राहा, सावधानतेमध्ये राहा. आणि हम्म. त्याचे म्हणणे ऐक. आणि तो जो काही तुला शिकवत आहे, जो काही तुला सांगत आहे, त्याचं म्हणणं लक्ष देऊन ऐक. त्याची अवज्ञा करू नको. त्याची काय करू नको? अवज्ञा करू नको. म्हणजे त्याचा शब्द तू खाली पायाखाली तुडवू नकोस. हालेलुया. त्या देवाचं वचन तू पायाखाली तुडू नकोस. तो देव तुला मार्ग दाखवत आहे, ज्यानं तुझ्या पुढे दूध ठेवलेला आहे तुझा सांभाळ करण्यासाठी. त्याचा अवज्ञा करू नकोस. त्याचा शब्द तू पाळ. कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही. हालेलुया. कारण तो परमेश्वर तुमचा अपराध मग काय करणार नाहीये? माफ करणार माफ नाही. करणार नाही. हालेलुया. कारण तो दूत तुझ्या पुढे पाठवतो तुला मार्ग दाखवण्यासाठी, तुझं रक्षण करण्यासाठी, तुझा सांभाळ करण्यासाठी. तर स्वतःला सावधगिरीनं बाळग, स्वतःचा स्वभाव बदल. हालेलुया. स्वतःचं हृदय तू उघड, परमेश्वरासाठी स्वतःचं हृदय उघड आणि सावधगिरी बाळग. कारण तो जर त्याचा शब्द तू पायाखाली तुडवला आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू वागत असशील तर तुझी गैर तो कधीच करणार नाहीये. पुढं कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. हालेलुया. कारण त्याला मी पाठवले म्हणतात परमेश्वर. हालेलुया. 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 पुढं तथापि हम्म. तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील परमेश्वर व मी म्हणताय, जर तू त्याचं म्हणणं, त्याचं सांगणं, त्याचं वचन तू लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील. आणि मी जे काही तुला सांगत आहे बाबांनो, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, लबाडी करू नको, पाप करू नकोस, हे जर मी तुला सर्व सांगत आहे हे तू करशील हा? तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईल. हालेलुया. प्रभू म्हणत आहे, जे तुझे विरोधी आहेत ना, जे तुझे शत्रू आहेत, त्या शत्रूंचा मी शत्रू होईल म्हणतो. हालेलुया. तुला युद्ध करण्याची गरज नाहीये, तुला रडण्याची गरज नाही, कारण मी तुझ्या समोर उभा राहील म्हणतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. आणि तुझा विरोध करण्याचा विरोधी मी होईल म्हणतो परमेश्वर. हालेलुया. पुढं आणि तुझ्या विरोधकांचा विरोधक होईल. हा? जेव्हा माझा दूत तुझ्या पुढे चालू ज्या वेळेस माझा दूत तुझ्या पुढे चालेल ना म्हणतो परमेश्वर, अमोरी, हा? हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबुसी हम्म. या लोकांकडे तुला नेईल हम्म. आणि मी त्यांचा संहार करेन. परमेश्वर म्हणतो अशा देशामध्ये मी तुला घेऊन जाईल, त्या ठिकाणी जे चुकीचे लोक आहेत ती सर्व मी नाहीशी करून टाकेन म्हणतो परमेश्वर. जी चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत ना म्हणतो परमेश्वर, मी तुझ्या डोळ्यासमोरून, तुझ्या दृष्टीसमोरून त्यांना मी काढून टाकेन म्हणतो परमेश्वर. तुझ्या समोर फक्त मी पवित्र लोक ठेव म्हणतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव म्हणतो परमेश्वर, त्यांच्यासारखी चाल चुणूक शिकू नको म्हणतो परमेश्वर. त्यांच्यासारखं वागणं तू शिकू नको म्हणतं परमेश्वर. कारण त्यांना कोणाची तरी निंदा केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. कोणाला पाडलं नाही तर त्यांना तोपर्यंत रात्री त्यांची झोप उडून जाते. हालेलुया. हालेलुया. पण तू त्यांच्यासारखा होऊ नको म्हणतो परमेश्वर. हालेलुया. त्यांच्यासारखं वागू नको परमेश्वर म्हणतो. त्यांच्यासारखी कामे तू करू नकोस म्हणतो परमेश्वर. कारण ती चुकीची कामं केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाहीये म्हणतो परमेश्वर. पण तू पवित्रतेने राहा म्हणतो परमेश्वर. हालेलुया. पुढं तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नयेस, हा? त्यांची सेवा करू नयेस हालेलुया. आणि जे काही ते चुकीचं वागत आहेत ना बाबांनो, अमंगळपणा करत आहेत, व्यभिचार करत आहेत, लबाडी करत आहेत, चोरी करत आहेत, पाप करत आहेत, हालेलुया, त्यांच्यासारखा तू वागू नको म्हणतो परमेश्वर. आणि त्यांच्यासारखे कर्मे करू नयेस, त्यांच्यासारखी कामे तू करू नकोस म्हणतो परमेश्वर. तर
त्यांना अगदी जमीनदोस्त करावेस. तर ते आपल्या डोळ्यासमोरून आपल्या अंतकरणातून ते सर्व तू काढून टाक. ते पाप आपल्या डोळ्यासमोरून आपल्या जीवनातून तू काढून टाक, जमीनदोस्त करून टाक. हालेलुया. तुझ्या जीवनापुढे ते पाप कदापि दिसू देऊ नको म्हणतो परमेश्वर. आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडे तुकडे करावे. पुढं तू आपला देव हम्म. परमेश्वर ह्याची सेवा करावी. हालेलुया. हा? म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. हालेलुया. तू जर देवाच्या वचनाप्रमाणे राहशील, देवाच्या नियमाप्रमाणे राहील, तर परमेश्वर तुझ्या अन्नपाण्याला बरकत देईल म्हणतो. जे काही तू कमवत आहे, जो काही तुझा व्यवसाय आहे, त्यामध्ये तुला मी बरकतच देतो आहे म्हणतो. हालेलुया. हालेलुया. पुढं 26. मी तुझ्यामधून रोगराई दूर मी प्रथम करीन. तर तुझ्यामधून सर्व आजारपण, सर्व रोग, हालेलुया, हे दूर करून टाकेल. हालेलुया. तुझ्या देशात हा. कोणाचा गर्भपात तुझ्या होणार नाही. घराण्यामध्ये, तुझ्या कुळामध्ये, तुझ्या वंशाळीमध्ये कुणाचा मी गर्भपात कदापि होऊ देणार नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. आणि तुझ्या घरात कोणी वांज असणार नाही म्हणतो परमेश्वर. ते फलद्रूप होतील आणि ते बहुगुणितच होतील म्हणतो परमेश्वर. हालेलुया. तो परमेश्वर तुमचा आणि माझा देव आहे, जो त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तो आपला दूत त्याच्या समोर चालवतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वरचं वचन 23व्या अध्यायामध्ये 13 वचन सांगतं. निर्गमन 23 त्यातलं 13 वचन सांगतं. मी जे काही तुम्हाला मी सांगितले आहे, जे काही तुला सांगत आहे, जे काही मी तुला शिकवलं आहे, माझं वचन, माझे नियम, माझ्या आज्ञा हे तुला ठाऊक आहेत. त्या सगळ्यांविषयी सावध राहा. त्या सगळ्यांविषयी त्यातली एकही तू मोड नको. तुला मला वाटत नाही केलं तर काही होणार नाहीये असं तू स्वतःच्या मनाप्रमाणे, मर्जीप्रमाणे वागू नको. तर सगळ्या काळजीपूर्वक पाळशील. इतर देवांचे नाव देखील घेऊ नका. हालेलुया. आणि जे चुकीचे लोक पद्धत करत आहेत, चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत, निंदा करत आहेत, व्यभिचार करत आहेत, चोरी करत आहेत, अशासारखा तू होऊ नकोस. ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. हालेलुया. ते तुझ्या मुखातून देखील असले शब्द कधीच ऐकू येऊ देऊ नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या परमेश्वराकडे जर यायचं असेल तर अंतकरण वळवलं पाहिजे बरं का. हालेलुया. मनापासून त्या देवाकडे वळलं पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पश्चाताप केल्याशिवाय क्षमा नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. मन वळवल्याशिवाय क्षमा होणार नाही बरं का. तुम्हाला अंतकरण वळवावं लागेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पश्चाताप केल्याशिवाय जीवन तुम्ही पाहू शकणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलचं वचन सांगतं, मत्तेचं पुस्तक याचा 4था अध्याय 16 आणि 17 वचन सांगतं. ज्यावेळेस मी झोपलो होतो त्यावेळेस परमेश्वर मला स्वप्नामध्ये, मला दृष्टांतामध्ये आला आणि माझ्या वचनाद्वारे बोलला की तू बोल आणि घोषणा कर म्हटला. मत्तेचं पुस्तक याचा 4था अध्याय 16 आणि 17 वचन. अंधकारात बसलेल्यांवर, जे अंधकारामध्ये आहेत, पापामध्ये जीवन जगत आहेत, चुकीच्या ठिकाणी लोक राहत आहेत, अशा ठिकाणी बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे. हालेलुया. अशा ठिकाणी सूर्य उगवलाय म्हणतो परमेश्वर. जे तुम्ही पापामध्ये होता ना, ज्या चुकीच्या ठिकाणी होता, तर त्या ठिकाणी आता तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये एक सूर्य उगवलाय म्हणतो परमेश्वर. हालेलुया. पुढं. आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर आणि जे ज्योती मरणामध्ये उगवल्या. लागलेले आहेत, हालेलुया, जे मरणाच्या अधीन आहेत, मरणाच्या छायेमध्ये बसलेत, अशा लोकांवरती काय म्हणतो परमेश्वर? ज्योती उगवल्या. ज्योती उगवली म्हणतो परमेश्वर. तेज उगवले म्हणतो तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर. हालेलुया. तेव्हापासून परमेश्वर घोषणा करू लागले, बाबांनो, काय म्हणतात? तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा. पश्चाताप करा. आपल्या पापाचा पश्चाताप करा. आपल्या चुकीच्या स्वभावाचा पश्चाताप करा. कठोर हृदयाचा पश्चाताप करा. हालेलुया. कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. हालेलुया. हालेलुया. बाप्तिस्मा घेणं म्हणजेच पश्चाताप करणं. बाप्तिस्मा घेणं म्हणजेच पाप सोडून देणं. बाप्तिस्मा घेणं म्हणजे चुकीचा स्वभाव सोडून देणं. ज्यावेळेस तुम्ही पाण्यात बुडलं जाता त्यावेळेस तुम्ही येशूमध्ये मरण पावलंय. हालेलुया. आणि पुन्हा बाहेर जाता. जसा येशू पुनरुत्थानातून जिवंत झाला तसे तुम्ही पुनरुत्थानातून जिवंत झाले आहात. हालेलुया. आणि तुम्ही पवित्र लोक झालात. हालेलुया. बाप्तिस्मा घेणं म्हणजे पाप सोडून देणं, पुन्हा त्या चुकीच्या मार्गाने न जाणं, यरूशलेम न सोडणं.
इरोला न जाणं त्याला म्हणतात पश्चाताप करणं आणि वापिस मागे येणं. Praise the Lord. परमेश्वराच्या प्रभू येशूने जे रक्त वाहिलं त्या रक्तावरती विश्वास ठेवणं. बायबल सांगतं रक्त ओतल्यापासून पाप क्षमा नाहीये. आणि बायबल सांगतं प्रभू येशू हा महान मेंढपाळ आहे, जो उत्तम मेंढपाळ आहे. त्याला रक्त घेऊन अति पवित्र स्थानामध्ये प्रवेश केला. हालेलुया, हालेलुया. त्या प्रभू येशूच्या वचनावरती विश्वास ठेवणं, त्याच्या रक्तावरती विश्वास ठेवणं. Praise the Lord. हालेलुया. देवाच्या वचनाप्रमाणे जगावं लागल, देवाच्या वचनाप्रमाणे राहावं लागल. Praise the Lord. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे राहायला सुरुवात करता त्यावेळेस कुणामध्ये हिंमत नाहीये तुम्हाला हरवण्याची. हालेलुया. तुमचे आशीर्वाद चोरण्याची कुणाची हिंमत नाहीये. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. पण प्रभू म्हणतो तुझ्या मुखातून कसलंच कुचकं देखील भाषण निघू देऊ नको म्हणतो. पवित्र तुझं बोल तुझ्या मुखातून निघावं म्हणतो परमेश्वर. सावधगिरी बाळ म्हणतो तो देव, कारण मी तुझा पवित्र परमेश्वर आहे. बायबलचं वचन सांगतं लेवीचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन सांगतं. लेवीचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन. थँक्यू जीसस. इस्रायलाच्या सर्व मंडळी सांग की परमेश्वर म्हणतो जी माझी लोक आहेत, इस्राईल लोक आहेत, जे आशीर्वादाची लोक आहेत, त्या सर्व लोकांना तू हे सांग ज्यांनी प्रभू येशूवरती विश्वास ठेवलाय, ज्यांनी जिवंत देवाला ग्रहण केले, ज्यांना आपलं अंतःकरण त्या देवाला दिले. अशा प्रत्येक व्यक्तीला, अशा प्रत्येक लोकांना तू सांग तुम्ही पवित्र असावे. हालेलुया. काय असावे? पवित्र. तुम्ही पवित्र असावे म्हणतो परमेश्वर, कारण मी पवित्र आहे म्हणतो तो देव. हालेलुया, हालेलुया. त्या देवासोबत जर यायचं असेल तर अंतःकरण पवित्र असायला हवं. म्हणून बायबल सांगतो जे अंतःकरण शुद्ध आहे ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील बरं. हालेलुया. जे शोक करत आहे ते धन्य, कारण त्यांना हालेलुया. जे शोक करत आहे धन्य. हालेलुया. कारण सातवण करण्यात येईल बायबल सांगतो. Praise the Lord. जे दया करतात ते धन्य, कारण त्यांच्यावर देखील दयाच केली जाईल म्हणतो परमेश्वर. हालेलुया. त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा, त्या देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. तिथं सामर्थ्य ठिकाणी काम करत आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाहीये. तो मदतगार त्याला तुमच्यासाठी पाठवलाय, तो पवित्र आत्मा तो कैवारी तुमच्या समोर पाठवलाय. आणि आज तुम्ही प्रत्येक जण त्याला आपल्या घरी घेऊन जाणार आहात. हालेलुया. तो जो व्यक्ती आमेन म्हणत आहे त्याच्या घरापर्यंत आज सुरू त्याला सोडणार. आज तो दूत तुमच्या समोर चालणार आहे, तुमच्या पुढे रस्ते मोकळे करणार आहे आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. हालेलुया. कधी न घडलेली कामं तुमच्या जीवनात आजपासून घडण्यास सुरुवात होईल. ज्या कामासाठी तुम्ही आज प्रार्थना करताल ती कामं आजच्या क्षणापासून, आजच्या या क्षणापासून तुमच्या जीवनात व्हायला सुरुवात होणार आहे. हालेलुया. कारण तो परमेश्वराचा दूत तुमच्या पुढे चालत आहे, तो पवित्र आत्मा तुमच्या पुढे चालत आहे. हालेलुया. आपले डोळे घट्ट बंद करूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. पवित्र